आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी उतरलेल्या सुनीता खेतमाळीस यांचा दिवस अशाच साधेपणाने सुरू होतो। शेतकरी कुटुंबातील आलेल्या सुनीता खेतमाळीस वर्षानुवर्ष कष्ट आणि जबाबदारीची वाटचाल करतात। घर आणि शेती हाताळण्यात त्या पारंगत आहेत। कोरोना काळात पती संतोष खेतमाळीस यांच्या निधनानंतर कुटुंबाची धुरा त्यांनी सांभाळली। त्यांची आठवण आजही त्यांना बळ देते। नगरातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी त्यांचा भर असतो। महिला सक्षमीकरण, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि मूलभूत सुविधा या मुद्द्यावर भर देणं त्यांचं दैनंदिन काम असतं। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। संतोष खेतमाळीस भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मला दिलेली आहे। जनतेने मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा अशीच माझी विनंती आहे। मी जनतेसाठी जे त्यांच्या काही समस्या असतील, रस्ते, पाणी, वीज या मी दादांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे। आणि जे दादांनी माझ्या विश्वास टाकला, या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही। 2012 साली मी नगराध्यक्ष होते। त्यावेळेस बायपास, गटार, भुयारी गटार लाईन, पाणी, नळ योजना हे कामं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि उरलेली कामं मी अजून या पदाची संधी मला मिळाली तर मी अजून करण्याचे प्रयत्न करणार आहे। रस्ते, लाईट, स्वच्छता, तेच पाणी योजना हे मी प्रयत्न वार्डात सगळं ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। मला आज सांगण्याला खूप खंत वाटते की आज माझे पती कोविडच्या आजाराने आम्हाला सोडून गेले। आज त्यांनी जे काम, त्यांच्यावर दादांचा जो विश्वास होता त्या विश्वासाला दादांनी तडा जाऊ दिला नाही। दादांनी त्यांचा विश्वास पाहून आज आमच्या कुटुंबाला ही संधी दिली। या संधीचं आम्ही सोनं करू। जनतेत गेल्यावर त्यांच्या जे लोकांना ते साथ देत होते, आज ते आम्हाला सगळे बोलून दाखवतात की ते आमच्यासाठी एक हे होते, आधारस्तंभ होते। त्यांची जे म्हणजे काय गरजा ते भागवत होते, ते आम्हाला असं म्हणजे सगळं आम्हाला पुरवित होते। त्यांची एक आम्ही ही म्हणून आठवण म्हणून आज तुम्हाला आम्ही मदत करू। कमी म्हणजे मला असं वाटतं की मी आज उमेदवारच नाही, मला फक्त आता बळत चालवल्यासारखं चालवलंय। म्हणजे असं आज त्यांची प्रत्येक गोष्टीत आठवण येते। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।